आशाजी आणि रमेशराव यांच्या लग्नाला खूप वर्ष झाली होती. त्यांचा खूप सुखी संसार चालू होता. पण एक दिवस असं काही त्यांच्या आयुष्यात घडलं की त्यांचा परिणाम आशाजींच्या मनावर होऊ लागला. मग त्यांनी असं ठरवलं की एक बाळ दत्तक घ्यायचं. आणि मग त्यांनी एक बाळ दत्तक घेतलं व त्यांनी त्या बाळाला खूप जीव लावला आणि खूप शिकवलं आणि नंतर तो चांगल्या कामाला लागला. आजकाल आशाजी आणि त्यांचे पती रमेशजी त्यांचा मुलगा आणि सुनेच्या घरी आले आहेत. आशाजींचा मुलगा प्रवीण आपल्या ऑफिसच्या कामात इतका व्यस्त असतो की त्याला आईवडिलांशी बोलायलाही वेळ मिळत नाही. आणि कधी आशाजींनी त्याला काही विचारायचे असेल किंवा काही बोलायचं असेल तर रागाने उत्तर द्यायचा, आई तू दिवसभर घरी रिकामीच बसलेली असते, तुला काही काम नसतात, पण तुझ्याबरोबर वाया घालवायला माझ्याकडे मात्र अजिबात वेळ नाही. मला अजून बरीच ऑफिसची कामं करायची आहेत. मला असा त्रास देऊ नकोस, मला मध्ये डिस्टर्ब करत जाऊ नकोस, असं म्हणत तो निघून जायचा. सुने काही कमी नव्हती. खरं तर सुनेचेच आईवडिलांविरुद्ध नकारात्मक गोष्टी बोलून प्रवीणच्या मनात विष कालवले होते. आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या या वागण्याने आशाजी खूप दुःखी असायच्या. पण त्या त्यांचे नशीब समजून कायमच दुर्लक्ष करायच्या. आशाजी त्यांच्या काळातील अशाच आठवणींमध्ये हरवल्या होत्या. प्रवीणचे वडील एवढ्या मोठ्या पदावर काम करत होते. त्यांनी ऑफिस आणि कुटुंब या दोन्ही जबाबदाऱ्या अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळल्या. तरी त्यांनी नेहमी आपल्या मुलांना तसेच त्यांच्या पालकांनाही वेळ दिला. ते सगळ्यांशी प्रेमाने बोलायचे, मायेने बोलायचे आणि आईबाबांच्या भावनांचाही आदर करायचे. पण आमचा मुलगा मात्र माझा मुलगा आणि सून आमच्या भावना कसं समजून घेणार ते तर आमच्याशी व्यवस्थित बोलतही नव्हते. आपल्या घरातील सर्व कामे आशाजीच करायच्या. पण तरीही त्यांची सून नेहमीच असं दाखवायची जणू काही घरची सगळी कामं तीच करते, सगळं काही तीच आवरते. अनेक वेळा आशाजींनी आपल्या सुनेला आपल्या आईशी फोनवर बोलताना ऐकले होते. आणि सून नेहमी म्हणायची की एकीकडे मुलाचं शिक्षण तर दुसरीकडे घरची सगळी कामं आहेत. आणि तिसरं म्हणजे माझ्या सासरचे मंडळ येऊन माझ्या डोक्यावर बसले आहेत. माझ्या सासू सासऱ्यांना इतकंही समजत नाही की ही एकटी बिचारी काय काय काम करेल, तिचा एकटा जीव काय काय कुठे कुठे पाहिल. मुलांच्या परीक्षेच्या वेळी ती नेहमी तिच्या नवऱ्याला सांगायची की तुमच्या आईवडिलांना त्यांच्या घरी सोडा. माझ्या मुलांची परीक्षा चांगली झाली नाही तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही काही होणार नाही. आशाजींना सर्व काही माहीत होते. पण पतीच्या प्रकृतीचा विचार करून त्यांनी तोंड बंद ठेवले. आशाजी तिला प्रत्येक कामात मदत करत असत. पण तरी त्यांच्या सुनेला तिला घरातून हाकलून देण्याचे कारण हवे होते. खरं तर आशाजी आपल्या पतीच्या उपचारासाठी आपल्या सून आणि मुलाच्या घरी शहरात राहायला आल्या होत्या. कारण त्यांना दररोज गावापासून इतक्या लांब येणं शक्य नव्हतं. आशाजींनाही गुडघ्यामध्ये त्रास होत होता. पण एवढं असूनही त्यांनी कधीही कुठेही तक्रार केली नाही. कधी कधी त्या खूप दुःखी झाल्या की त्यांना त्यांच्या नातवासोबत खेळावंसं वाटायचं. पण त्याच वेळेस त्यांची सून त्यांच्यावर ओरडायची की तुमची हिंमत कशी झाली माझ्या मुलाला स्पर्श करण्याची, गुपचूप तुमच्या खोलीत पडून राहा. आशाताईंना आता त्यांचं आयुष्य ओझं वाटू लागलं होतं. माझा नवरा आजारी काय पडला तर माझ्याशी प्रेमाचे 2 शब्दही बोलायला कोणी नाही. आशाजींच्या पतीचे 10 दिवसांनी ऑपरेशन होणार होते आणि आशाजींना गुडघ्यात इतकं दुखत होतं की त्यांना नीट चालताही येत नव्हतं. आज रविवार होता, त्यामुळे त्यांचा मुलगा पण घरीच होता. म्हणूनच आशाजींनी त्यांच्या मुलाला त्यांना हॉस्पिटलमध्ये सोडण्यास सांगितलं की तुझ्या वडिलांचा रिपोर्ट दाखवावा लागेल. पण मुलाने स्पष्ट नकार दिला. आई मला फक्त एक रविवारी सुट्टी मिळते आणि त्या रविवारी तू मला त्रास देऊ लागली आहेस, त्यापेक्षा तू रिक्षाने जा, असं म्हणत प्रवीण पुन्हा आपल्या खोलीत जाऊन आडवा झाला. आशा दरवाजाकडे जात असतानाच त्यांच्या सुनेचा आवाज आला, अहो ऐका ना, मला गाडीने पार्लरला सोडा, बाहेर खूप ऊन आहे. ठीक आहे तू तयार हो, आतून आवाज आला. हे सगळं पाहून आशाजी भरल्या डोळ्याने बाहेर पडून रिक्षा शोधू लागल्या. त्या बिचाऱ्या लंगडत लंगडत चालत होत्या. तेवढ्याच मागून एक रिक्षा चालक येऊन थांबला आणि म्हणाला, आई
तुम्हाला चालताना खूप त्रास होत आहे, तुम्हाला कुठे जायचं असेल तर मी तुम्हाला सोडू का? त्यांचे आभार मानून आशाजी रिक्षात बसल्या आणि मनातल्या मनात त्याला खूप आशीर्वाद देऊ लागल्या. दवाखान्यात पोहोचल्यावर जेव्हा त्याला पैसे देऊ केले तेव्हा रिक्षावाला म्हणाला, आई, एवढ्या उन्हात पुन्हा पायी कसे जाणार तुम्ही? परत या, मी तुमच्यासाठी इथेच उभा आहे. मी तुम्हाला परतही सोडून येईन. रिक्षावाल्याच्या 2 प्रेमाच्या शब्दाने आशाजींचे मन भरून आलं. जोपर्यंत आशाजींचे पती बरे होते तोपर्यंत कोणी त्यांच्याकडे बोटही दाखवू शकत नव्हते. पण जेव्हापासून त्यांचा अपघात झाला तेव्हापासून ते बिचारे पूर्णपणे असह्य आणि लाचार झाले होते. या 2 महिन्यात किती वेळा आशाजींनी आपल्या सून आणि मुलाकडून खरं खोटं ऐकलं. पुन्हा रमेशजींच्या सेवानिवृत्तीच्या पैशातूनच त्यांच्यावर उपचार केले जात असले तरी त्यांच्यावर उपकार केले जात आहे असं दाखवलं जात होतं. एके दिवशी आशाजींनी त्यांचे पती रमेशजी यांचे जवळचे मित्र मोहनजी यांचा फोन आला की ते संध्याकाळी रमेशजींना भेटायला येत आहेत. आशाजींना खूप आनंद झाला की प्रवीणच्या वडिलांनाही थोडं हयसं वाटेल. तिने प्रवीणला सांगितलं की तुझ्या वडिलांचे मित्र येत आहेत, त्यामुळे त्यांच्याकरता थोडा नाश्त्याचा बंदोबस्त करून ठेव. जो काही खर्च येईल तो तुझ्या वडिलांच्या पैशातून वजा करून घे. त्यांचे नाव ऐकताच रमेशजींच्या हृदयात नवीन ऊर्जा संचारली. पण त्यांच्या सुनेने काही बनवण्यास स्पष्टपणे नकार दिला. आशाजींनी कसं तरी लंगडत सगळी कामं केली. संध्याकाळी जेव्हा त्यांचे मित्र त्यांना भेटायला आले तेव्हा रमेशजी खूप खुश झाले होते. त्यांनी त्यांची पत्नी आशाजी आणि सून यांच्याशी ओळख करून दिली. प्रवीणला भेटल्यानंतर त्यांचा मित्र म्हणाला, बाळा, आज तू जे काही आहेस ते तुझ्या आईवडिलांमुळेच आहे. तुझ्या आईने तुझा पालनपोषण करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. सगळी कामं सांभाळून तिने कधीही वेडवाकडं तोंड केलं नाही. हे सर्व करणं सोपं नाही आहे बाळा. आता त्यांना आनंद देण्याची पाळी तुमची आहे. आपल्या पालकांचा नेहमी आदर करा, त्यांना कधीही दुखवू नका आणि त्यांची मनापासून सेवा करा. ते अजूनही बोलतच होते की त्यांची सून त्यांना अडवत म्हणाली, काका, वाईट वाटून घेऊ नका, परंतु हे काही अगदी जगावेगळे पालक नाहीत. ज्यांनी त्यांच्या मुलांना वाढवले आहेत त्यांनी काही वेगळं नाही केलं आहे. प्रत्येकजण आपल्या मुलांसाठी इतके तर करतच असतो. त्यावर प्रवीण म्हणाला की होय काका, प्रीती अगदी बरोबर बोलत आहे आणि असे आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत आहोत आईवडिलांना सुखी ठेवण्यासाठी. त्यांची सेवा करण्यात आम्ही कोणतीही कसर सोडली नाही. आपल्या मुलाचे आणि सुनेचे असे कठोर शब्द ऐकून आशाजींच्या डोळ्यात पाणी आलं. तिला सर्वांसमोर स्वतःला सिद्ध करायचे नव्हते म्हणून तिने आपल्या पल्लूने, आपल्या पदराने आपले अश्रू पुसले आणि पाहुण्यांना म्हणाली, प्रवीण आमची खूप काळजी घेतो. तो खूप चांगला मुलगा आहे आणि आम्हाला कशाची कमी पडू देत नाही. तो तितक्यात प्रवीण रागाने म्हणाला, आई, प्लीज माझ्यासमोर चांगलं वागण्याचं नाटक करू नकोस. तूच या लोकांना सांगितलं असशील ना मला हे सगळं बोलायला आणि आता भोळी बनत आहेस. आपला मुलगा प्रवीणच्या तोंडून आपल्याबाबत असे कठोर शब्द ऐकून आशाजींचे आणखीन डोळे भरून आले. अंथरुणावर पडलेल्या रमेशजींना जणू मोठा धक्काच बसला आणि ते झोपूनच बोलू लागले. ज्या मुलाचे अगदी नाजूकपणे पालनपोषण केले आणि ज्याच्यावर आपले आयुष्य अर्पण केले तोच मुलगा आज आपल्या आईवडिलांवर पालनपोषणावर प्रश्नचिन्ह उभा करत आहे आणि तोही आपल्या पत्नीसमोर. अरे, तुझ्या बायकोने तुला अशा जाळ्यात बांधले आहे ज्यामुळे तुला काहीही तर दिसत नाही. तुला आईवडिलांचे प्रेमही त्यापुढे दिसत नाही. दुसरीकडे प्रवीणचे बोलणे ऐकून प्रीतीला खजिना सापडल्यासारखाच आनंद झाला. होता. अखेर तिला जे हवं होतं तेच मिळालं होतं. तिला वास्तविक प्रीतीने गोड गोड बोलून प्रवीणला आपल्या जाळ्यात अडकवले होते. आता प्रवीणला प्रीतीच्या प्रत्येक गोष्टीची खात्री पटत होती. एके दिवशी प्रवीण ऑफिसमधून परतला तेव्हा त्याला बरं वाटत नव्हतं. त्याची तब्येत बरी नव्हती. प्रीतीने चेक करून पाहिलं तर प्रवीणला ताप होता. त्याचे शरीरही खूप दुखत होतं. अंग दुखत होतं. प्रीतीने मुद्दाम आईवडिलांना काहीही सांगितलं नाही त्याबाबत आणि रात्रभर प्रवीणची सेवा करण्याचं नाटक करत राहिली. आणि सकाळी जेव्हा आईला कळाले तेव्हा ती प्रवीणकडे गेली. प्रवीण समोर उभी राहिली आणि विचारू लागली की बेटा, तू मला सांगितलं नाहीस
की तू आजारी आहेस, तुला ताप आला आहे, ते मला माहीत असतं तर मी तो काढा बनवला असता, लगेच बरा झाला असतास तू. इतक्यात प्रवीण आईला रागातच म्हणाला, तू तर रात्री मस्त गाढ झोपली होतीस. आई, माझे शरीर आणि अंग किती दुखत आहे तुला माहीत आहे का? बिचारी प्रीती, बिचारी माझी बायको रात्रभर जागी राहिली. मला औषध दिलं आणि वेदना कमी करण्यासाठी माझे पाय दाबत होती. रात्रभर तिने माझे पाय दाबले तेव्हा मी कुठेतरी शांतपणे झोपू शकलो. प्रवीणने हे म्हटल्यावर त्यांना असे वाटले तर वाईट वाटलं आणि त्यांना असं वाटले की जणू आशाजींच्या आयुष्यभर केलेल्या मेहनतीवर कुणीतरी बादलीभर पाणी ओतले आहे. आशाजी समंजस आवाजात म्हणाले, बेटा, तुझा दरवाजा बंद असतो. तुला काय त्रास होतो आहे? तुला ताप आलाय, तुझी तब्येत बरी नाही, हे मला कसं कळेल? असे तू अगदी बरोबर बोलत आहेस. तू जे बोलत आहेस ते बरोबर आहे. तुझी बायको तुझे सर्वस्व आहे आणि तुझ्यासाठी कधीच आम्ही तर काहीच केलेले नाही. दरम्यान रमेशजी म्हणाले, बेटा, मी दिवसभर ऑफिसच्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त होतो, पण तुझ्या आईने रात्रभर जागून तुझी काळजी घेतली आहे. जेव्हा तू लहान होतास तुला कोरड्या जागी झोपवायची आणि स्वतः ओल्या जागेवर झोपायची, पण तरीही तिने कधीही तक्रार केली नाही माझ्याजवळ आणि कोणाजवळही. अशी तुझी आई आहे. तू मोठाच झालास तेव्हा परीक्षेच्या वेळी तू उशीरपर्यंत जागरण करत होतास. उशिरा जागरण करून अभ्यास करायचा तेव्हा तुझी आई तुझ्यासोबत जागायची. कधी ती तुला चहा बनवायची तर कधी तुझं डोकं दाबायची. मी फक्त माझे पैसे खर्च केले आहेत, पण तिने, मग तुझ्या आईने तिच्या दिवसाची शांतता आणि रात्रीची झोप तुझ्यासाठी सर्व काही अर्पण केली होती. आणि जेव्हा तू प्रीतीशी लग्न करण्याबद्दल बोललास तेव्हा सगळे तुझ्या विरोधात होते, पण हीच तुझी आई तुझ्या पाठीशी उभी होती. आणि लग्नानंतरही तिने आपल्या सुनेवर स्वतःच्या मुलीसारखं प्रेम केलं. स्वतःला आपली मुलगी मानलं, पण मात्र सुनेने कधीही तुझ्या आईला आपली आई मानलं नाही. तिने फक्त तुझ्यावर आपला अधिकारच गाजवला. आम्ही इथे आल्यानंतरही ती फक्त आणि फक्त तुझ्या आवडीचे जेवण बनवते. तुला जे आवडतं तेच पदार्थ ती घरात बनवते. मी माझ्या बचतीतून एक महागडी भेटवस्तू आणली आहे असे सांगून ती तुला तिच्या आकर्षणाच्या जाळ्यात अडकवण्यात यशस्वी झाली आहे. हळूहळू ती तुला आमच्यापासून, स्वतःच्याच आईवडिलांपासून दूर नेत आहे. हे आम्हालाही कळत होते, पण आमच्या संगोपनावर आमचा विश्वास असल्याने आम्हाला वाटत होतं की तू आमचा आहेस. आमचा संगोपनावर आमचा विश्वास आहे. आम्ही त्यामुळे काहीच बोललो नाही तुझ्यामुळे, पण आईवडिलांचा त्यागावर प्रश्नचिन्ह लावण्या इतपत मुलगा जाईल हे आम्हाला माहीतच नव्हतं रे. सकाळी चहा नाश्ता घेऊन तुझी आई तुझ्या खोलीत गेली तेव्हा तू म्हणाला की नाश्ता इथेच ठेव आणि निघून जा, आम्ही ते नंतर खाऊ. बिचारी प्रीती रात्रभर झोपली नाही. तिला पूर्ण झोपू दे. बेटा, काल आलेल्या तुझ्या बायकोची तुला एवढी काळजी, तिची तुला काळजी दिसते आणि आईने तिच्या झोपेची पर्वा न करता तुला खूप मोठं केलं आणि या जगात स्वाभिमानाने जगण्यास सक्षम केलं. मोठं केलं, सक्षम केलं. तिच्या सर्व प्रयत्नांना तू क्षणार्धात नाकारून टाकलेस तू. प्रवीण बाळा, प्रवीण काहीतरी बोलणार होता, पण बाबांनी त्याला अडवले आणि म्हणाले, कुणीतरी खरंच सांगितलं आहे की आपलेच नाणं खोटं असेल तर आपला स्वतःचा मुलगाच, म्हणजे आपलंच नाणं खोटं असेल तर दुसऱ्यांना बोलण्यात काय अर्थ आहे. पण आता पाणी डोक्यावरून गेले. आता मी माझ्या पत्नीचा अपमान सहन करू शकत नाही बाळा. तुला आणि तुझ्या पत्नीला तुमच्या आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा. आता आम्हाला इथून निघायचं आहे, आम्हाला इथे राहायचं नाही. त्यावर त्यांची सून निर्लज्जपणाने म्हणाली, बाबा, आज तुम्ही पहिल्यांदा खूप छान बोललात. कारण दुसऱ्यांच्या घरी नोकरासारखी कामं करत राहण्यापेक्षा स्वतःच्या घरात राहणं कधीही चांगले. त्यावर प्रवीण म्हणाला की थोडा वेळ लागला, पण तुम्हा लोकांतून माझी सुटका तर झाली नाही, तर मी ठरवले होते की मी स्वतः तुम्हाला गावी नेऊन तुम्हाला मी गावी सोडून येणार होतो. मुलाचे आणि सुनेचे हे कडू बोलणे शब्द ऐकून दोघेही पती पत्नी आपापले सामान गोळा करून गावाकडे जायला निघाले.
पण त्यांचा झालेला अपमान त्यांना सहन होत नव्हता. त्यांचा त्रास त्या दोघांनाही होत होता. दोघे रात्री घरी पोहोचले. घरी गेल्यावर खूप दुःख मनात घेऊन दोघेही झोपले आणि सकाळी अंथरुणातून उठलेच नाही. त्या धक्क्याने त्यांना त्रास होत होता. त्यांच्या दुःखातूनच त्यांची कायमची मुक्ती मिळाली. मुलगा व सुनेला कळताच ते दोघेही तात्काळ दिखावा करत धावत परत आले. त्यांच्या मृत्यूनंतर सर्व विधी झाल्यानंतर प्रवीणने घर विकण्याचा निर्णय घेतला, कारण त्याला शहरात जाऊन आरामात राहता यावं म्हणून हे घर विकण्याचा त्यांनी निर्णय केला. जेव्हा वडिलांच्या मित्रांनी हे ऐकले की त्यांचे घर विकले जात आहे, तेव्हा ते ताबडतोब घरी आले आणि प्रवीणला म्हणाले, बाळा प्रवीण, मला तुझ्याशी महत्त्वाचं काही बोलायचं आहे. मात्र प्रवीण त्यांचं काही ऐकून घ्यायला तयार नव्हता. त्यांचं बोलणं ऐकून घ्यायला तो तयारच नव्हता. तेव्हा ते म्हणाले की बेटा, तुझ्या आईवडिलांच्या खोलीतील एक कपाट आहे, ते कपाट तू उघड. तुला जाणून घ्यायचे नाही का की तुझ्या वडिलांनी तुला त्या कपाटात कधी स्पर्श का करू दिला नाही? तेव्हा त्याला आठवले की त्याने कितीतरी वेळा वडिलांचे कपाट उघडण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याला कपाट उघडताना पाहून वडील त्याला नेहमी रागवायचे, ओरडायचे. ते त्याला कधी कपाटाजवळही जाऊ देत नव्हते. पण आज अखेर या रहस्यावरून पडदा उघडणारच होता. प्रवीणने कपाट उघडतात आज काही कागदपत्र ठेवलेले दिसले. ते कागदपत्रे उघडल्यानंतर प्रवीणला ते कागदपत्र उघडल्यावर त्याला वाटले की काही जमिनीचे प्रॉपर्टीचे कागदपत्रे असतील. ते पण कागदपत्र वाचताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्या कागदपत्रांवर लिहिले होते की आजपासून 25 वर्षापूर्वी त्यांनी प्रवीणला एका अनाथ आश्रमातून दत्तक घेतले होते. आणि हे वाचून प्रवीणच्या मेंदूला मुंग्या येऊ लागल्या आणि हातपाय बधीर झाले, जणू काही त्याच्या अंगात जीवच राहिला नव्हता. आणि तो कागद त्याच्या हातून निसटून खाली जमिनीवर पडला. प्रवीणला अशा अवस्थेत पाहून प्रीतीने पेपर उचलून वाचला. तेव्हा ती थक्क झाली, कारण ज्या सासूचा तिने अपमान केला होता, त्या वडिलांनी, तिच्या सासऱ्यांनी आपली सर्व संपत्ती आणि दागिने प्रवीण आणि त्यांच्या पत्नीच्या नावे केली होती. आता प्रवीणला मात्र स्वतःचीच इतकी लाज वाटू लागली होती की आता मी हे काय केले असं त्याला आठवत होतं. ज्या आईवडिलांनी या अनाथ मुलाला जमिनीवर उचलले आणि सिंहासनावर बसवले, नवीन जीवन दिले, मात्र सर्व आनंद आणि इच्छांना महत्त्व देऊन आपल्या आयुष्याचा इतका मोठा त्याग केला. मी एवढा त्रास देऊनही त्यांनी मला कधीही उत्तर काहीही दिलेलं नाही. त्यांना मी काही दिवस माझ्या घरात जागाही देऊ शकलो नाही आणि त्यांचा अपमान करून त्यांना परत पाठवले. गावी त्यांना 2 वेळचं जेवणही सन्मानाने खाऊ घालू शकलो नाही. याची प्रवीणला लाज वाटू लागली. आज तो स्वतःच्या नजरेत पडला होता. या सर्व घटनांनी हैराण झालेली प्रीती थोडा वेळ काहीच बोलू शकली नाही, पण तिने स्वतःवर नियंत्रण ठेवत प्रवीणला सांगितले की मी तुमची गुन्हेगार आहे, जे मी आयुष्यभर तुमच्या आईवडिलांविरुद्ध तुमच्या मनात विष ओतत राहिली. त्यांच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते, दोघांच्याही. पण आता काय करता येईल? सगळं निघून गेल्यावर प्रवीण तिथून उठला. सगळेजण निघून गेल्यानंतर प्रवीण तिथून उठला आणि आईवडिलांच्या फोटोसमोर गुडघे टेकून त्याची माफी मागू लागला, रडू लागला. आई बाबा, मला माफ करा. माझ्या हातून घोर पाप घडले आहे. मुलगा होण्याचे माझे कर्तव्यसुद्धा मी पार पडू शकलो नाही. आईवडिलांच्या फोटोसमोर रडता रडता त्याला डोळा लागला, त्याला झोप लागली. तेव्हा अचानक त्याला असे वाटले की कुणीतरी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले की जर तुम्ही आम्हाला हा आदर आणि थोडा आदर, सन्मान, प्रेम काही आम्ही जिवंत असताना दिले असते, तर आज आम्ही सुखी आणि शांतपणे मरण पावलो असतो. आता तुम्हाला तुमच्या कृत्याचा पश्चाताप झाला आहे, पण त्याचा आता काय उपयोग? तर आम्हालाही आमच्या तपश्चर्येचे फळ मिळाले आहे. आता आम्हालाही शांततेत मुक्ती मिळेल. प्रवीण अचानक झोपेतून जागा झाला. पाहिले तर समोर कोणीच नव्हते, पण ते आपलेच आईवडील असल्याची जाणीव त्याला झाली होती, कारण लहानपणीसुद्धा त्याची आई त्याच्या डोक्यावरून असाच हात ठेवून आशीर्वाद द्यायची. त्याने आपल्या आईवडिलांचे मनोभार आभार मानले आणि ठरवले की ते घर आता विकायचं नाही, तर ते इथं वृद्धाश्रम बांधून आयुष्यभर तिथे राहणाऱ्या लोकांची सेवा करायची. तर मग मित्रांनो, आईवडील आहेत तोपर्यंत त्यांची मनोभावे सेवा करून घ्या. नंतर पश्चाताप करणाऱ्या व्यतिरिक्त जसे प्रवीणला पश्चाताप करावा लागला, त्याच्या
पश्चाताप करण्याव्यतिरिक्त काहीही शिल्लक राहत नाही. जसे प्रवीणला त्यांनी अनाथ म्हणून घरी आणलं होतं आणि त्याला जीव लावला, पण त्यांनी आयुष्यभर त्याला कोणत्याही प्रकारची माहिती त्याच्यापर्यंत पोहोचू दिली नाही. पण प्रवीणला त्याच्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर त्याला कळलं की आपल्याला अनाथ असूनही त्यांनी आम्हाला इतका जीव लावलं, पण त्यांच्या आयुष्याच्या शेवटी मात्र मी त्यांना खूप त्रास दिला. त्याचा त्याला पश्चाताप होत होता. पण पश्चातापाचा आता काय उपयोग होता? त्याचे आईवडील तर त्याच्या आयुष्यातून निघून गेले होते. धन्यवाद.